नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर मिश्राजीने सांगितलेले काही उपाय पाहणार आहोत. हे उपाय खूप कारगर आहेत. कोणतीही कामे असून देत, तीही कामे पूर्ण होणारेच उपाय आहेत. ते म्हणजे आपण हे उपाय उद्याच करायचे आहेत. कारण हा एक श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यातील दुसरा मंगळवार आहे. दुसऱ्या मंगळवारी आपण हे उपाय केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात. कारण या मंगळवारी नवमी आलेली आहे. रात्रंदिवस प्रगती होईल आणि या मंगळवारच्या दिवशी आपण एक छोटेसे काम करायचे आहे. आणि मित्रांनो, आपण या श्रावण महिन्यामध्ये अनेक उपवास करतो, दानधर्म करतो किंवा छोटे छोटे उपाय करतो, तरीही आपल्याला यश प्राप्त होत नसेल किंवा आपल्या यशप्राप्तीसाठी उपाय आपण करतो, पण आपल्याला त्यामध्ये काहीच फरक जाणवत नाहीत. पण हे छोटे छोटे उपाय करून बघायचे आहेत. हे उपाय खूप कारगर आणि सिद्ध आहेत. कारण डॉक्टर प्रदीपजींनी सांगितलेले हे उपाय आहेत. हे उपाय आपण उद्याच्या उद्या करायचे आहेत. आपण हा उपाय केल्याने आपल्याला कोणता फरक जाणवेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचे आहे. हा उपाय आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोषकालमध्ये आपण केला तरी चालतो. फक्त हा उपाय जेणेकरून सकाळी म्हणजेच 7 ते 11 वेळेमध्ये केले तर त्याचे फळ आपल्याला दुप्पट प्राप्त होते. जर शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे. पैशाच्या बरकतीसाठी किंवा पैशाच्या कमतरतेवरती मात करण्यासाठी हे आपण उपाय करायचे आहेत. या संबंधित आपण सुखसमृद्धी जीवनामध्ये सुद्धा आणू शकतो. आपण या दिवशी केस कापू नयेत, नखे कापू नयेत आणि कोणाचाही अपमान करू नये, कोणालाही कटू बोलू नये किंवा कोणाचे उणेधुणे काढू नयेत. कारण घरामध्ये लक्ष्मीच्या रूपाने आपण आपल्या घरातील महिलांना बघत असतो. आपण त्यांचा अपमान अवहेलना केली असता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत नाही, म्हणून आपल्या घरामध्ये बरकत येत नाही. म्हणून आपण या दिवशी आपल्यातील घरातील महिलेचा सन्मान करायचा आहे. त्यांना काहीही वाईट दोष द्यायचा नाही. पण सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपले नित्यकार्य आवरून स्वच्छ स्नान करावे, उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे पूजन करावे. आपल्याला एक रुमाल घ्यायचा आहे. रुमालामध्ये हळकुंड घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि हा रुमालाची आपण नीट गडी घालून गाठ बांधायची आहे. नंतर नारळ आणि एक सुपारी त्यामध्ये ठेवायची आहे. हे घेऊन आपण मंदिरामध्ये जायचं आहे आणि आपण हे महादेवांना अर्पण करायचं आहे. त्याबरोबर एक बेलपत्र जरी अर्पण केलं तरीसुद्धा चालेल. आणि आपण यावेळेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे आणि आपल्या इच्छा महादेवांना, शंकरजींना सांगायच्या आहेत. आणि घरी परत येताना आपण कोणालाही उणेधुणे बोलू नये. अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजे लवंगेचा आहे. आपण 2 लवंगा घ्यायच्या आहेत. 2 लवंगा घेऊन त्यासोबत एक तांब्याच्या पात्रामध्ये पाणी भरायचे आहे. त्यामध्ये थोडेसे दूध, साखर घातले तरी चालेल. हे पाणी आपण महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहे. आपण पाणी अर्पण केल्यानंतर त्या 2 लवंगा महादेवावरती अर्पण करायच्या आहेत आणि मोहरीच्या तेलाचा दिवा आपण महादेवांना लावला तरी सुद्धा अतिशय उत्तम आहे. त्यामध्ये सुद्धा आपण 2 लवंगा घालून हा दिवा महादेवजींना लावायचा आहे. आपल्यास शक्य असेल तर अजून मी एक उपाय सांगणार आहे. तो म्हणजे चौमुखी दिवा आपल्याला करायचा आहे. तो कणकीच्या पिठापासून 4 त्याला वाती घालायच्या असतात असा दिवा चौमुखी करायचा आहे. त्यामध्ये 4 वाती आपण घालू शकता. 4 वाती घालून त्यामध्ये सरसोचे तेल किंवा तिळाचे तेल घालायचे आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपण 2 लवंगा घालायच्या आहेत. आणि आपण हा दिवासुद्धा
महादेव मंदिरामध्ये लावला असता महादेवजी आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला चांगले आशीर्वाद प्राप्त करतात आणि आपल्या कोणत्याही इच्छा असतील त्या आपण त्या महादेवजींना सांगून आपण ओम नमः शिवाय किंवा ओम शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप देखील करायचा आहे. मंदिरात बसून आपण शंकरजीची आरती म्हणायची आहे किंवा आपल्याला जर आरती येत नसेल तर आपण मोबाईलवरती सुद्धा आरती ऐकू शकतो व आरती करू शकतो. आपण हा उपाय करून बघायचा आहे. पुढील उपाय अशा पद्धतीचा आहे की आपले विवाह जमत नसतील किंवा नोकरीमध्ये बाधा येत असतील तर आपण हनुमानजीच्या मंदिरात जायचं आहे. हनुमानच्या मंदिरात जाताना आपल्याला कोणते साहित्य न्यायचे आहे ते देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मंदिरात जाताना आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे. तांब्यामध्ये जल घ्यायचे आहे. काळी उडीद घ्यायचे आहेत आणि मंदिरात जी मोठी समई लावलेली असते त्यामध्ये घालण्यासाठी तेल घ्यायचे आहे, कापूर घ्यायचे आहे. नैवेद्यासाठी आपण गोड म्हणून साखर, खडी साखर किंवा गूळसुद्धा घेऊ शकतो. गूळ खोबरे घेतले तर अतिउत्तम. आपण या वस्तू घेऊन मंदिरात जायचं आहे. मंदिरात गेल्यानंतर आपण पहिल्यांदा मंदिरात जी समई असते त्या समईमध्ये आपण आणलेले तेल घालायचे आहे. आपण जर दिवा करून नेला असेल तर तो दिवा देखील आपण मंदिरात लावू शकतो. नंतर आपण जी सामग्री नेलेली आहे ती आपण हनुमानजींना घालायची आहे आणि मंदिरामध्ये बसल्यानंतर हनुमान स्तोत्राचे आपल्याला 11 वेळा पठण करायचे आहे. स्तोत्र पठण केल्यानंतर आपल्याला कोणत्या अडचणी आहेत त्या आपण हनुमानजींना सांगायच्या आहेत. माझे असे असे काम आहे ते होऊन दे, त्यासाठी मी तुम्हाला विनवणी करत आहे अशी प्रार्थना देखील करायची आहे. नंतर आपण उडीद वाहायचे आहेत. उडीद वाहिल्यानंतर लाल फूल देखील आपण वाहायचं आहे आणि नैवेद्यासाठी आपण नेलेल्या वस्तू आपण हनुमानजींना अर्पण करायच्या आहेत आणि डोके ठेवून मनापासून प्रार्थना करायच्या आहेत की माझे हे काम होऊ दे. माझे काम होण्यासाठी तुम्ही मला हनुमानजी मदत करायची आहे. म्हणून आपण त्यांना मदतीचा हात मागायचा आहे. आपण या दिवशी आपल्या घरामध्ये गाईचे गोमूत्र शिंपडायचे आहे आणि रात्री आपण देवासमोर बसून आपण एक तुपाचा दिवा देखील लावायचा आहे आणि आपल्या देवाऱ्याजवळ बसून आपले दोन्ही हात जोडून हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे आणि हनुमान स्तोत्राचे पठण करायचे आहे. आपण अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय करायचे आहेत. हे उपाय डॉक्टर मिश्राजींनी सांगितलेले आहेत. हे उपाय करताना आपण मनोभावे करायचे आहेत जेणेकरून त्याचे आपल्याला फळ चांगले प्राप्त होईल. आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मित्रांनो मनापासून धन्यवाद.